How many types of tens? There are tens. Three types of. Three types of tens. Which are they? They are past tense, present tense, future tense. Okay. How many subtypes of tense in future tense? In present tense? Simple present tense, present continuous tense, present perfect tense, present perfect continuous tense. Very good. Sit down. Can you tell me the structure of simple present tense? Yes plus V1 plus object. Yes. Can you tell me the structure of present continuous tense? Yes plus V4 plus Yes plus. yes plus and is that plus V4 plus object. Yes. Present perfect tense? Subject plus yes plus have plus have or has V4 V3. V3 Plus. object. Okay. Subject plus have been or has been plus V4 plus object. Object. Very good. Can you tell me the sentence? Any sentence of in simple present tense? I come to school. Yes. Continue. Now tell the sentence. I am coming to school. Yes. I Present. have come to school. Yes. Very good. I have been come to school. I have been coming. I have been coming to school. Very good. Okay. सर आपल्या सोबत आहे सर तुमचं नाव. रवींद्र अंबादास महाडिक. अच्छा सर, आपण या ठिकाणी शाळेमध्ये जो वर्ग चालू होता आणि वर्ग चालू असताना इंग्रजी भाषेमध्ये कोणता टॉपिक शिकवला आहे? बरोबर. मी या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा माळशेंबा या ठिकाणी विषय शिक्षक म्हणून कार्यरत आहे. तद्वतच माझ्याकडे 4 सुद्धा आहे. आता तुम्ही ज्यावेळेस वर्गामध्ये आले त्यावेळेस माझ्या विद्यार्थ्यांना मी टेन्स हा पाठ शिकवत होतो. त्याच्यामध्ये म्हणजे प्रेझेंट टेन्स हा चालू होता. मग प्रेझेंट टेन्समध्ये सब टाईप्स त्याच्यामध्ये पडतात. सिंपल प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट कंटिन्यूस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स, प्रेझेंट परफेक्ट कंटिन्यू टेन्स हे माझं वर्गामध्ये शिकवणं चालू होतं. सर या ठिकाणी विविध परीक्षेमध्ये या ठिकाणी गुणवान विद्यार्थी या ठिकाणी पात्र ठरतायत या गावामधनं, त्याबद्दल काय सांगणार? नवोदय असेल, शिष्यवृत्ती असेल, स्कॉलरशिप असेल, तर यामध्ये आता मागच्या वर्षीच आमच्या जिल्हा परिषद शाळा माळशेंबा या ठिकाणचे 4थ्या वर्गातले मुलं जे आहेत हे शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत. तर आम्ही त्या दृष्टिकोनातून त्यांचे अधिकचे क्लासेस घेऊन या ठिकाणी आम्ही प्रयत्न करतो की जेणेकरून जे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये गोरगरिबांचे लेकरं आहेत त्या विद्यार्थ्यांना सर्व दृष्टिकोनातून त्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे आणि त्यांना सर्व बाजूनं ज्ञान मिळालं पाहिजे हा प्रामाणिक हेतू ठेवून आम्ही आमच्या कार्य करतो. मुलांच्या सुप्त गुणांना वाव कशी देते शाळा? मुलांच्या सुप्त गुणांसाठी विविध प्रकारचे खेळ वगैरे आम्ही या ठिकाणी घेत असतो. तद्वतच जे कार्यक्रम आहेत, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, त्याच्यामध्ये आता 26 जानेवारीला आम्ही विविध प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. त्यामध्ये डान्स वगैरे असतात, काही नाटकं वगैरे असतात आणि स्वातंत्र्य दिन असेल, महाराष्ट्र दिन असेल, कोणाची जयंती पुण्यतिथी असतील, तर यामध्ये सुद्धा जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी हे चांगल्या पद्धतीनं स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांचं मनोगत या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या समक्ष चांगल्या पद्धतीनं सादर करतात. सर या ठिकाणी शाळेंना काही लोकसहभागातून काही मदत वगैरे होते? तर मग इथं मी जेव्हापासून आलोय लोकसहभागातून बऱ्याच प्रकारचं सहकार्य मला या माळशेंबा या ग्रामस्थांनी केलेलं आहे. चांगल्या प्रकारची मदत जर तुम्हाला लागत असेल तर ते देतात आणि पैसेही देतात मागितल्यानंतर. आता कारण इथं आल्यानंतर मी 2021 मध्ये इथं आलो होतो त्यावेळेस मला जवळजवळ त्यांनी 1 लाखाची वर्गणी गावकऱ्यांनी दिली होती. त्याच्यामधून मग विविध विकासाची कामं, जसं वर्गामध्ये लाईन फिटिंग नव्हती, मग लाईन फिटिंग केली, फॅन नव्हते फॅनला हे केले, नंतर TV सगळे LED केले, पाईपलाईन केली पूर्ण. आणि पाईपलाईन केल्यामुळं आपल्याला हा जो परिसर दिसतोय हा सगळा हिरवा, तर पूर्ण झाडांना पाणी वगैरे, बाथरूममध्ये पाणी, वॉशरूममध्ये पाणी, सगळीकडे पाणी आहे. मित्रांनो, खरोखर झाडे लावा झाडे जगवा हा एक सुंदर संदेश या शाळेंनी सुद्धा या ठिकाणी दिलेला दिसतोय. कारण झाडांचं संगोपन असणं या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण बघतोय की कोरोनाची परिस्थिती जेव्हा उद्भवली होती तेव्हा या ठिकाणी सक्त आवश्यकता पडली होती अशा या ठिकाणी झाडांची, आणि ते झाड या ठिकाणी लावणं आणि त्याचं संगोपन करणं हे अतिशय कठीण होतं. पण त्या कठीण परिस्थितीमध्ये सरांनी आता भावना व्यक्त केलेल्या आहेत की सर्व इथे पिण्याच्या पाण्यासाठी RO फिल्टर तर आहेच, परंतु या झाडांचं संगोपन करण्यासाठी पाणी सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे. म्हणजे लोकांचा सहभाग या शाळेला दिसतोय. खरोखर असं जे ज्ञान मंदिर जे आहे या मंदिरामध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक खरोखर सुशोभीकरण आणि मन प्रसन्न या ठिकाणी होईल अशा पद्धतीचं वातावरण आणि दर्जेदार शिक्षण देणारा शिक्षकवृंद या ठिकाणी तयार या ठिकाणी दिसतोय. परंतु विद्यार्थ्यांनी ते किती आत्मसात करायचं आणि त्यांनी कसं ध्येय गाठायचं हे त्यांच्यावर डिपेंड आहे. आज आपण माळशेंबा गावाला भेट दिलेली आहे.